रामटेक येथे भाजप ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि उदयसिंग यादव यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चाचा उद्देश सुनील केदार यांच्यावर घोटाळ्यांचा आरोप करून संबंधित प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणे हा होता। मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी सुनील केदार यांच्या दोषीतेविषयी आपले असंतोष व्यक्त केले आणि न्याय मिळवण्यासाठी सरकारकडे आक्रमकपणे मागणी केली। 22 वर्षापूर्वी नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये जो रोखे घोटाळा झाला त्यामध्ये या जिल्ह्यातल्या सामान्य शेतकरी असेल, नोकरदार असेल, सामान्य व्यावसायिक असेल, शिक्षक असेल, पानटपरीवाला असेल, मोची असेल, अशा सर्व सामान्य उद्योजक वर्ग असेल, शेतकरी असेल, यांचा मोठ्या प्रमाणात पैसा या बँकेत होता। रोखे घोटाळ्याच्या मार्फत या बँकेचे तत्कालीन जे प्रमुख होते, संचालक होते आणि या जिल्ह्यात स्वतःला नेता म्हणवणारे श्री सुनील केदार यांनी यामध्ये फार मोठा घोटाळा केला। तत्कालीन 140 कोटी रुपयाचा व्याज बट्टा पकडता आज 1450 कोटी रुपये हे लोकांना देणे आहे। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये याला बराच वेळ झाला, परंतु आता आमची सरकारला ही मागणी आहे, निवेदन आम्ही याच्यासाठी देतो आहे की हे 1400 कोटी रुपये वसूल करा। तत्कालीन सर्व संचालक मंडळाकडून हे 1400 कोटी रुपये वसूल करा आणि आमच्या सामान्याच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या खिशात हे 1400 कोटी रुपये आम्हाला द्या, कारण हे आमच्या हक्काचे आहे। आणि ज्या नालायकांनी या घोटाळ्यामध्ये अनेक लोकांचे या घोटाळ्यामध्ये संसार उद्ध्वस्त झाले आहे, या अशा नालायकांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना जेलच्या आत टाकलं पाहिजे, यासाठी आजचा आमचा मोर्चा आमची मागणी आहे। 22 वर्षापूर्वी जो माननीय सुनील केदार साहेब यांनी जो घोटाळा केला, त्या घोटाळ्यात त्यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून हा प्रकरण 22 वर्ष लांबवलं, न्यायालयीन प्रक्रिया। परंतु आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आहे, माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आहे। सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की 22 वर्ष प्रकरण कसं सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकरण निकाली काढावा। त्या अनुषंगाने शासनाने आणि कोर्टाच्या आदेशाने शासनाकडून समिती नियुक्त करण्यात आली। त्या समितीमार्फत 153 कोटी रुपये जो टोटल घोटाळा झाला होता त्यावेळेस, त्या सर्वाचे व्याजबट्ट्यासह रक्कम आज 1444 कोटी रुपये वसूल करण्याची अहवाल JN पटेल सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वात शासनाकडून होत आहे। ती वसुली सुनील केदार व इतर 5 लोकांकडून त्यांची चल अचल संपत्ती जप्त करून त्याच्याकडून वसूल करावी आणि गोरगरीब जनतेला तो निधी, त्यांचा पैसा वाटप करण्यात यावा, ही या मागणीसाठी हा आंदोलन आहे।